उद्दिष्ट वचन सांगण्याप्रमाणे चमकणारा माझा देशबांधवांनो, सर्वांना माझा नमस्कार. आज 15 ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन. आज आपण इथे सर्वजण आपल्या भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. सर्वांना सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपले भारत देश स्वतंत्र झाले. आपल्या भारताला सहजासहजी स्वातंत्र्य मिळाले नाही, तर त्यासाठी अनेकांनी संघर्ष केला, प्राणांची आहुती दिली, बलिदान दिले. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असे गरजून सांगणारे लोकमान्य टिळक. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, असे ठणकावून सांगणारे सुभाषचंद्र बोस. करा किंवा म्हणा असा टोकाचा संदेश देणारे महात्मा गांधी. अशा अनेक कितीतरी क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद अशा घोषणा देऊन भारत मातेसाठी फासावर जाणारे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव अशा अनेक कितीतरी क्रांतिकारक ब्रिटिशांच्या बंदुकीच्या गोळीचे बळी ठरले व तेव्हा आपली भारत माता स्वतंत्र झाली. आपण दरवर्षी अभिमानाने स्वातंत्र्य दिन साजरा करतो, ते केवळ या महान विभूतींच्या कार्यामुळे. अनेक ठिकाणी भाषणे, देशभक्तीपर गीते यांच्या स्पर्धा होतात. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकवला जातो. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांची निवड करण्यात आली व अशा प्रकारे आपण ब्रिटिशांच्या साखळदंडातून मुक्त झालो. सुमारे 150 अधिक वर्ष गुलामगिरीतून चादर ओढून गुदमरलेल्या श्वासाला मुक्तपणे श्वास मिळाला. केवळ दिल्लीच्या लाल किल्ल्यावर नाही, तर प्रत्येक भारतीयांच्या हृदयात तिरंगा ध्वज फडकवलेला आहे. आज आपण सर्वजण इथे प्रसन्न मनाने हसतमुखाने बसलेले आहोत, ते केवळ या महान विभूतींच्या कार्यामुळे. किती आक्रोश झाला, किती रक्ताच्या नद्या वाहिल्या, किती आक्रोश झाला, किती रक्ताच्या नद्या वाहिल्या. सडा पडला मृतदेहांचा, तेव्हा आपला स्वातंत्र्य दिन या झाला, तेव्हा आपला स्वातंत्र्य दिन या झाला. बस करे ना बेटे क्योंकि आज का हिंदुस्तान है, बस करे ना बेटे क्योंकि आज का हिंदुस्तान है. तू तिनका है और ये तूफान, तू तिनका है और ये तूफान. अन्ना देख बुरी नजर से मेरी वतन की तरफ, अन्ना देख बुरी नजर से मेरी वतन की तरफ, वरना लाशें दफनाने के लिए कम पड़ जाएंगे कब्रिस्तान, कम पड़ जाएंगे कब्रिस्तान. यहाँ गली गली में वीर मिलते हैं, यहाँ गली गली में वीर मिलते हैं. यहाँ देश वीरों का खजाना, यहाँ देश वीरों का खजाना है. यहाँ का बच्चा बच्चा अपने वतन का दीवाना है, यहाँ का बच्चा बच्चा अपने वतन का दीवाना है. मैं अपनी वतन की रक्षा कर सकूं, मुझे इस काबिल बना देना. और बाप को शहीद हुए एक साल नहीं गुजरता तो
नसीब से मौत आई तो वहाँ मौत भी हंसते हंसते कुर्बान कर देना मेरे यारो। अगर वतन से मौत आई तो हंसते हंसते कुर्बान कर देना मेरे यारो। मैं सबसे आगे आऊंगी जब मेरे वतन को कुर्बानी की जरूरत होगी। मैं सबसे आगे आऊंगी जब मेरे वतन को कुर्बानी की जरूरत होगी। हाथों में तिरंगा होगा, हाथों में तिरंगा होगा और दिल में भारत माँ की सूरत होगी, और दिल में भारत माँ की सूरत होगी। और यकीन माने मेरे दोस्त, और यकीन माने मेरे दोस्त, मेरी मौत तेरी पूरी जिंदगी से खूबसूरत होगी। मेरी मौत तेरी पूरी जिंदगी से खूबसूरत होगी। या महान देशाचा जन्म दोनदा झालाय. पहिल्यांदा विश्व तयार केले तेव्हा आणि दुसऱ्यांदा म्हणजे 200 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर आपला भारत देश स्वतंत्र झाला. आणि तेव्हा या महान देशाचे काही महान माणसांना जन्म दिले व त्याच महान माणसांनी नंतर पुन्हा या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. टिळक, सावरकर, साने गुरुजी अशा अनेक क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी आपल्या जीवनाची राख रांगोळी केली. लाखो